ग्रोथ हॉर्मोनच्या नंतर आपण पुढचा एक हॉर्मोन पाहणार आहेत, तो म्हणजे प्रोलॅक्टिन. कारण आपण 2-2च्या पेअर करून नाव लक्षात ठेवले होते. ग्रोथ हॉर्मोन प्रोलॅक्टिन, TSH ACTH, LH FSH. याच्यानुसारच सिक्वेन्सने आपण हॉर्मोन समोर घेऊयात. प्रोलॅक्टिन जो हॉर्मोन आहे, पार्च्युरेशन म्हणजे डिलेव्हरीच्या नंतर आईला मॅमरी ग्लँड जी असते त्यातून दूध यायला लागतं आणि त्या दुधातून बाळाचं जेवण होतं, बाळ ते दूध पीत असतं. मग हे दूध येण्यासाठी कोणता आईच्या शरीरामध्ये कोणता हॉर्मोन्स ॲक्टिवेट व्हायला पाहिजे? प्रोलॅक्टिन. म्हणजे प्रोलॅक्टिन मॅमरी ग्लँडला डेव्हलप करतोय, ठीक आहे. म्हणून मॅमरी ग्लँडला डेव्हलप करतोय, म्हणून त्याला म्हणूयात मॅमोट्रॉपिन म्हणा किंवा ट्रॉपिक म्हणा, एकच आहे. मॅमरी ग्लँडला डेव्हलप करतोय म्हणून मॅमोट्रॉपिक. त्यानंतर मॅमरी ग्लँडला डेव्हलप करून त्याच्यामध्ये काय तयार करतोय? मिल्क सिक्रिशन, दूध तयार करतोय, म्हणून त्याला एक म्हणूयात आपण लॅक्टोजेनिक हॉर्मोन. हे प्रोलॅक्टिनचेच दुसरे नावं आहेत. मॅमोट्रॉपिन हॉर्मोन प्रोलॅक्टिनचंच नाव आहे. का मॅमोट्रॉपिन? मॅमरी ग्लँड डेव्हलप करतो. का लॅक्टोजेनिक म्हणायचं? मिल्क सिक्रिशन करतो. बघा, आईच्या दुधामध्ये जी साखर असते ही नेहमी लक्षात घ्या, ती साखर लॅक्टोज नावाची साखर असते, ठीक आहे. त्यामुळे लॅक्टोजन जिथे आलं तिथे आपण मिल्क रिलेटेड काहीतरी असणार आहे, हे लक्षात ठेवू शकता. तसंच एक फिमेलमध्ये जे मेन्स्युरल सायकल असते, त्या मेन्स्युरल सायकल जी आपण 28 दिवसांची म्हणतोय, त्या 28 दिवसाच्या नंतर म्हणजे हे रिप्रोडक्शनमध्ये पण आपण डिटेल्समध्ये पाहणारच आहेत, पण 14व्या दिवशी ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन म्हणजे स्त्री बीज बाहेर येतं. हे समजा ओव्हरी असेल तर या ओव्हरीमधून स्त्री बीज बाहेर कोणत्या दिवशी येते? 14व्या दिवशी. म्हणजे 1 जानेवारीला जर मेन्सेस आले असतील तर 14 जानेवारीला स्त्री बीज बाहेर येतं. आणि याच टायमाला जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला आणि इथे पुरुष बीज आला तर इथे स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे स्पर्म आणि ओहम यांच्यापासून झायगोट तयार होतं, म्हणजे आपण म्हणूयात इथे प्रेग्नन्सी झाली, ठीक आहे. मग प्रेग्नन्सी जर झालेली असेल तर हा एम्प्टी फॉलिकल, का म्हणतो आपण एम्प्टी? कारण याच्यामधून स्त्री बीज बाहेर आलेला आहे, ओहम बाहेर आलेला आहे. हा एम्प्टी फॉलिकल कन्वर्ट होतो कॉर्पस लुटेयम. हा खूप महत्त्वाचा इव्हेंट सांगतोय मी. ओव्हुलेशन झाल्यानंतर जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर झायगोट तयार होतो, म्हणजे प्रेग्नन्सी होते, आणि हा एम्प्टी फॉलिकल कशात कन्वर्ट होतो? कॉर्पस लुटेयम. या कॉर्पस लुटेयममधून प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन सिक्रीट होतो. हे काय परमनंट नाही आहे. जोपर्यंत फिमेल प्रेग्नंट आहे तोपर्यंत, म्हणजे हे टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड आहे. आपल्या एंडोक्राईन ग्लँडची लिस्ट बघितली, त्याच्यात कॉर्पस लुटेयम नव्हता. का नव्हता? कारण तो टेम्पररी आहे. जर प्रेग्नन्सी असेल तरच तो असतो. हा कॉर्पस लुटेयम काय रिलीज करणार? प्रोजेस्टेरॉन. आणि प्रोजेस्टेरॉन काय मेंटेन करणार? प्रेग्नन्सी. नेहमी लक्षात घ्या. तुम्ही हॉर्मोनल चॅप्टर झाला आणि तुम्हाला हे फिमेलमधला प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनच माहिती नाही आहे तर तुम्हाला खूप मोठा लॅक्युना असल्यासारखा वाटेल. तर प्रोजेस्टेरॉन मेंटेन प्रेग्नन्सी. पी आणि पी प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रीट करतो? कॉर्पस लुटेयम. कॉर्पस लुटेयम कुठून आला? एम्प्टी फॉलिकल, म्हणजे ओव्हरी, जे फिमेलमध्ये ओव्हरी जी आहे त्या ओव्हरीमध्ये हे फॉलिकल डेव्हलप होतात. त्या फॉलिकलमधून जेव्हा 14व्या दिवशी स्त्री बीज बाहेर येतं तेव्हा हे एम्प्टी फॉलिकलचं कन्व्हर्जन कॉर्पस लुटेयम. जर कदाचित हे सेक्शुअल इंटरकोर्स नाही झाला आणि प्रेग्नन्सी नाही झाली तर हा कॉर्पस लुटेयमचं काही काम नाही आहे, कारण प्रेग्नन्सीच नाही आहे. तर हा कॉर्पस लुटेयम डिजनरेट होऊन जातो, छोटा श्रंक होऊन जातो, ठीक आहे. तर हे याच्यामध्ये हा कॉर्पस लुटेयम मेंटेन करण्यासाठी पण प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन काय करत असतो? मदत करतो. कॉर्पस लुटेयम मेंटेन करतोय म्हणून त्याला आपण ल्युटिओट्रॉपिन असंही म्हणूयात. ल्युटिओट्रॉपिन हॉर्मोन्स. का मॅमोट्रॉपिन? मॅमरी ग्लँड डेव्हलप करतोय. का लॅक्टोजेनिक? मिल्क सिक्रीट करतो.
का ल्युटिओट्रॉपिन, कारण कॉर्पस लुटियम मेंटेन करतो. हे प्रोलॅक्टिनचे तुम्हाला आता प्रोलॅक्टिन कमी झाल्यावर डेफिनेटली मॅमरी ग्लॅन्ड डेव्हलपही होणार नाही आणि बाळाला दूध पण भेटणार नाही. ठीक आहे. तर हे प्रोलॅक्टिनचं फंक्शन्स आपण बघितलं. इथे 2 नंबर देतो आहे कारण त्याच्या आधी आपण ग्रोथ हॉर्मोन बघितला. तिसरी जोडी TSH ACTH असं केलं होतं तर TSH नावातच आहे, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. थायरॉईडला काय करणार? स्टिम्युलेट करणार. थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे. निघतोय कुठून? पिट्युटरीमधून. कोणाला स्टिम्युलेट करतोय? थायरॉईडला. थायरॉईडला स्टिम्युलेट करून आयोडीनचं ॲब्सॉर्प्शन वाढवतो. आणि दुसरं म्हणजे हा थायरॉईड ग्लॅन्डमधून थायरॉक्झिन नावाचा हॉर्मोन सिक्रीट होतो. थायरॉक्झिन नावाचा जो हॉर्मोन सिक्रीट होतो तो हॉर्मोन सिक्रीट करण्यासाठी तो इनिशिएट करतो. थायरॉक्झिन हॉर्मोन कोणाचा? थायरॉईडचाच आहे. पण हा जोपर्यंत या थायरॉईड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करणार नाही तोपर्यंत थायरॉक्झिन रिलीज होणार नाही. ठीक आहे. आत्ता समजा जर बॉडीमध्ये म्हणजे आयोडीन ॲब्सॉर्प्शनचंही काम आहे, थायरॉईड ग्लॅन्डला थायरॉक्झिन सिंथेसिस करण्यासाठी पण काम आहे. थायरॉक्झिन तयार होण्यासाठी आयोडीनची मात्रा गरजेची आहे. ठीक आहे. म्हणजे आयोडीन जर नसेल तर थायरॉक्झिन पण तयार होणार नाही. ठीक आहे. कारण थायरॉक्झिन म्हणजे T4. ठीक आहे. तर हे आयोडीन सिंथेसिस जेव्हा आयोडीन येईल आपल्या शरीरामध्ये, आयोडीन आपल्या मिठामध्ये तुम्हाला माहिती आहे बऱ्याच साऱ्या आपल्या प्लांट्समध्ये वगैरे पण आयोडीन असतं. जर तिथे TSH नाही आला, ठीक आहे, तर इथे आयोडीनचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही आहे. TSH आला तर थायरॉईड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करेल, आयोडीनचं ॲब्सॉर्प्शन करेल आणि या आयोडीनमुळे थायरॉक्झिन तयार होईल. ठीक आहे. आणि हा थायरॉक्झिन जो आहे जर शरीरामध्ये कमी झाला, इथे मी एक निगेटिव्ह फीडबॅक सांगतो, खूप महत्त्वाचा आहे. थायरॉक्झिन कमी झाला तर TSH वाढेल का कमी होईल? शरीरात थायरॉक्झिन कमी झाला तर TSH वाढेल का? कारण बॉडीला मॅसेज भेटतो, पिट्युटरी ग्लॅन्डला मेसेज चालला आहे, अरे शरीरामध्ये थायरॉक्झिन कमी होते, थायरॉईड ग्लॅन्डला अजून स्टिम्युलेट कर, जास्त सिक्रीट हो. ठीक आहे. म्हणून TSH इथे काय होतो? वाढतो. याला आपण म्हणूयात निगेटिव्ह फीडबॅक. ओके. निगेटिव्ह फीडबॅकनी काय होणार आहे? इथे वाढणार आहे. थायरॉक्झिन कमी तर TSH जास्त. का वाढतं? असं का निगेटिव्ह फीडबॅक? बॉडीमध्ये जर थायरॉक्झिन कमी झाला तर इथे काय होणार आहे? म्हणजे बॉडीला पिट्युटरीला मेसेज जाणार आहे की थायरॉक्झिन कमी झाला तर जास्त स्टिम्युलेट कर, म्हणून TSH वाढेल. याच्या उलटं पण म्हणू शकतो, जर बॉडीमध्ये थायरॉक्झिन जास्त होत असेल तर परत न्यूरल सिस्टीमद्वारे कोणाला मेसेज जाणार? पिट्युटरीला मेसेज जाणार किंवा हायपोथॅलॅमसला मेसेज जाणार, अरे बाबा थांबा, ऑलरेडी बॉडीमध्ये थायरॉक्झिन जास्त झालेला आहे, आता थायरॉईड ग्लॅन्डला स्टिम्युलेट करू नका. म्हणजे TSH ॲटोमॅटिक काय होणार आहे? कमी होणार आहे. याला आपण म्हणूयात निगेटिव्ह फीडबॅक. आणि TSHच मुळात कमी झाला तर जो आजार होतो तो म्हणजे थायरॉईड ॲट्रॉपी. ॲट्रॉपी म्हणजे साईज छोटी होणे, ॲट्रॉपी. ठीक आहे. थायरॉईडची साईज कमी होते, थायरॉईड ॲट्रॉपी. TSH कमी झाला म्हणजे स्टिम्युलेटच होणार नाही, मग थायरॉईड ग्लॅन्ड हळूहळू काय व्हायला लागले? छोटी व्हायला लागली. त्याला काय म्हणायचं? थायरॉईड ॲट्रॉपी. चौथा हार्मोन आहे ACTH. लॉंग फॉर्म आहे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. ट्रॉपिक म्हणले की स्टिम्युलेट करणार, कोणाला? ॲड्रेनल ग्लॅन्डला. मग ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. कॉर्टिको कारण ॲड्रेनलच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतो. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन म्हणजे तो कोणाला जाणार? कुठे जाणार? ॲड्रेनल कॉर्टेक्सला जाऊन स्टिम्युलेट करणार. ठीक आहे. हा ॲड्रेनल ग्लॅन्ड कुठे आहे? किडनीच्या वर. रेनल म्हणलं की किडनी, ॲड म्हणजे अप्पर, ॲड रेनल, किडनीच्या वर असलेली ग्लॅन्ड ॲड्रेनल ग्लॅन्ड. या ॲड्रेनल ग्लॅन्डचा बाहेरचा भाग कॉर्टेक्स, आतला भाग मेडुला. मेडुलाचा इथे काही संबंध नाही. पिट्युटरीमधून ब्रेनमधून निघणारा ACTH हॉर्मोन कोणाला जाऊन स्टिम्युलेट करेल? फक्त ॲड्रेनलच्या कॉर्टेक्सला. आणि तिथून कॉर्टिकॉइड नावाचा हॉर्मोन सिक्रीट करेल. पहा मित्रांनो, कॉर्टिकॉइड हॉर्मोन कोणाचे? ॲड्रेनल ग्लॅन्डचे. हे स्टिम्युलेट होण्यासाठी कोण यावं लागेल? यांना कोण स्टिम्युलेट करणार आहे? ACTH. ACTH कोणाचा? पिट्युटरीचा. थायरॉक्झिन हॉर्मोन कोणाचा? थायरॉईड ग्लॅन्डचा. थायरॉईड ग्लॅन्डमधून थायरॉक्झिन रिलीज करण्यासाठी पिट्युटरीमधून काय यावं लागेल? TSH.
इथे थायरॉईडला स्टिम्युलेट, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक, ट्रॉपिक म्हणले की स्टिम्युलेट, तर ॲड्रेनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करून काय रिलीज करायला हवेल तो कॉर्टिकॉइड्स. इथे पण 2 डिसीज आहेत. ACTH जर हायपो कमी सिक्रीट झाला, हायपो सिक्रिशन झालं तर काय, आणि हायपर सिक्रिशन झालं तर काय. जर ACTH कमी सिक्रीट झाला तर ॲडिसन्स डिसीज, आणि जास्त सिक्रीट झाला तर कुशिंग डिसीज. कमी झाला तरच आपण ॲड करत असतो, ठीक आहे, म्हणून ॲडिसन्स. हायपो म्हटलं की ॲडिसन्स डिसीज, ठीक आहे. थॉमस ॲडिसननी हा डिसीज डिस्कवर केलेला आहे, म्हणून आपण तसे थॉमस ॲडिसनला काय म्हणतो आपण, फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी. आणि हायपर सिक्रिशन झालं जर ACTH खूपच जास्त वाढला तर कुशिंग डिसीज, CUSHING, कुशिंग डिसीज, ठीक आहे. तर हे झाला ACTH.